स्त्री जन्म तुझी कहाणी. 5-6 जणी कोरसमध्ये म्हणतायत. मज नकोत अश्रू न्याय हवा, न्याय हवा. मज नकोत अश्रू मान हवा, मान हवा, मान हवा. मला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगू? अशी थांबलीस का सखे? मनात काय तुझ्या खरं खरं सांग. लहानपणी मला वाटायचं सर्वात दुष्ट म्हणजे कंस राजा. कसं काय त्यांनी 8 कोवळ्या नुकत्याच जन्मलेल्या बालकांना गरागरा फिरवून आपटून मारलं? वाटायचं सर्वात शरमेची गोष्ट म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण. कसे काय दुःशासन दुर्योधनाने एका स्त्रीला फरफटत आणून सर्वांसमोर तिचं वस्त्रहरण केलं? करणाऱ्यांना लाज नव्हतीच, पण बघणारी सर्व होती. त्यांना नाही लाज वाटली? का नाही कोणी विरोध केला? वाटायचं घोर फसवणूक झाली ती सीतेची. ती सुद्धा एकपत्नीव्रता रामाने केली. एका धोब्याने संशय घेतला म्हणून गरोदर स्त्रीला आपल्या पत्नीला फसवून रामाने सीतेला वनात सोडलं. कितीही अपमानास्पद वागणूक. काय बाई, कुठल्या काळात आहात अजून? पुराणातली वांगी पुराणात. अब जमाना बदल गया है. आताच्या स्त्रिया अशा नाहीत. मग आहेत तरी कशा? सांगा ना मनीषा, हर्षा आणि निशा, तुम्ही आहात तरी कशा? मी कात टाकली, मी कात टाकली. गेल्या 100 वर्षामध्ये मी कात टाकली. वाचून मी सुधारले. ज्ञानाने मी उजळले. मानाने मी उच्च पदे भूषवली. मी वेशभूषा केशभूषा बदलली. मी विचारांची दिशा बदलली. मी आरपार बदलले. मी कात टाकली. हिने कात टाकली, तिने कात टाकली, हिने कात टाकली, तिने कात टाकली. कल्पना चावला, किरण बेदी, मीरा बोरवणकर अशा कितीतरी कात टाकलेल्या जणी. त्यांची सांगता येईल एक एक कहाणी. आजची स्त्री कशी वाढते सांगू का तुला? फुलं म्हणजे मुलं म्हणत ती जपली जाते. मी राधिका, मी प्रेमिका म्हणत बहरते. लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची म्हणत लाजते. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे म्हणत सुखावते. स्काय इज द लिमिट म्हणत उडत राहते. अगं थांब थांब थांब, अशी उतू नको मातू नको, हरभऱ्याच्या झाडावरती चढू नको. आहेस तू लकी म्हणून लाडाकोडात वाढलीस. सुख सुख म्हणत तुझ्याच कोशात गुरफटलीस. पाहिलंस का कधी शेजारणीच्या घरात काय चाललंय ते? डोकावलंस का तिच्या मनात काय वादळ दडलंय ते? गेलीस का कधी शेजारच्या गावात, शेजारच्या जिल्ह्यात, एखाद्या खेड्यात? तिथल्या महिलांच्या कथा आणि व्यथा माहीतच नाहीत ग तुला? तुझ्या भगिनींच्या नरक यातना कळल्याच नाहीत ग तुला? तुझ्यासारख्या मुठभर आहेत सुखात, पण खंडीभर आहेत ग फक्त दुखात. सांगा ना मग त्यांची कहाणी. तुझ्या राज्यात पहिली बेटी धनाची पेटी म्हणतात ना? हो ना? हो म्हणतात. कन्येची पूजा करतात. करतात ना? हो करतात. नववधूला गृहलक्ष्मी मानतात. हो ना? हो मानतात. मदर्स डे साजरा करतात. हो ना? हो
करतात. स्त्रीच्या प्रत्येक रूपाला आदराने, मानाने, सन्मानाने वागवतात. हो ना? हो हो हो. तेच तर मी तुम्हाला सांगते मगाचपासून. खरंय तुझं. आपल्या काही घरात असं असतं, पण अनेक घरात असं नसतं ना. मुलींची लग्न होतात, शरीर, मन, भावना यांची कसलीच जाणीव व्हायच्या आधी, अगदी भातुकली खेळायच्या वयात. आणि कारण काय? घरात 18 विश्व दारिद्र्य. तेवढंच खायचं एक तोंड कमी होईल, हाच दृष्टिकोन. मुलगी म्हणजे गळ्यातली धोंड, लवकर आपल्या घरातून गेली तर बरी, हीच भावना. घरात मुलगी राहिली तर काय, दादा, भाई, काका, शेजारी, कोणीही कोणीही संधी मिळाली तर अशा कोवळ्या कळ्या कुस्करणार, नाहीतर जीवे मारण्याची धमकी देणार. किती जणी अशा कोवळ्या वयात अशा नरक यातना सोसतात, ह्याची तर गणतीच नाही. कुठे करणार त्या तक्रार? कुंपणच शेत खातं, तर करणार तरी काय? अजून असे दुर्योधन, दुःशासन पावलोपावली दबा धरून बसलेले आहेत समाजात. हे माहीत आहे का तुला? या गावचा त्या गावचा, कृष्ण नाही आला, वस्त्र नाही मला, झाकू मी कशी, वाचू मी कशी, झाकू मी कशी, वाचू मी कशी, अशी स्थिती असते ग त्यांची. समजा लग्नाआधी वासनेने बेभाम झालेल्या या लांडग्यांच्यामुळे मुली गरोदर राहिल्या, तरी दोष कणाचा? त्यांचाच. कुठे शेण खाल्लं, हा प्रश्न त्यांनाच. गुपचूप गर्भपात हा सोपा मार्ग. मग गर्भपात करणारे अशिक्षित असले तरी चालेल, गर्भपात असुरक्षित असले तरी चालेल, मुलगी गर्भपात करताना मेली तरी त्याचे दुःख नाही. अडाण्यातच फक्त ही तऱ्हा असं नाही, उच्च शिक्षित वर्गातही तेच. लिंग परीक्षा करून गर्भ जर मुलगी असेल तर गर्भपात करायला भाग पाडणार. एक सासू किंवा आई जेव्हा गर्भ केवळ मुलगी आहे म्हणून गर्भपात करायला सांगतात, तेव्हा त्या स्वतः स्त्री असतात, हे कसं काय विसरतं? बेकायदेशीर मार्गाने भोंदू वैद्याकडून काहीतरी जडीबुटी काढे घेऊन कुठल्याही मार्गाने मग गर्भपात केला जातो. आकड्यातच सांगायचं झालं तर दरवर्षी 4600 महिला गर्भपात करताना मरतात. जवळजवळ 65 लाख गर्भपात दरवर्षी होतात. जगात ज्या ज्या देशात असे असुरक्षित गर्भपात होतात, त्या 11 देशांच्या काळ्या यादीत भारताचं नाव आहे. ही गोष्ट किती शरमेची आहे, नाही का? समजा गर्भपात नाही केला आणि मुलगी झाली, तर घरदार दोषी कोणाला ठरवतं? स्त्रीला. तिचा दोष नसताना. पहिली मुलगी झाली आणि दुसऱ्या वेळी स्त्री तर घाबरलेलीच, पण सर्व घरदार धास्तावलेलं. आणि 2 मुली झाल्या तर तिसऱ्या वेळी तर सर्वांच्या चेहऱ्यावर सुतकच. एका मुलीच्या लग्नाचा खर्च 6 लाख. रोजची यांच्या घरात हातातोंडाची मिळवणी करताना मारामार असते. आधीच सरकाराचं कर्ज असतं, सर्व गहाण टाकलेलं असतं. मग काय करायचं? भ्रूण हत्या. मुलगी झाली तर चक्क तिला मारून टाकायची. कशी? गळा दाबून, उपाशी ठेवून, उकळत्या दुधात टाकून, जिवंत पुरून, कचऱ्यात टाकून. आधुनिक कंसच नाही सर्व. मुलगा होईपर्यंत पुढे सरसवतात, असं क्रूर कर्म करतात. हे कंसाचे वंशजच ना? निरागस, पूर्ण डोळे उघडून अजून जग पाहिले सुद्धा नाही अशा अभ्रकाला केवळ ती मुलगी आहे म्हणून जगणं नाकारायचं?
कोणी दिला हा अधिकार त्यांना? ज्यामुळे कर्जबाजारी होतात, दडपणाखाली येतात, असे रीतिरिवाज बदला ना. अंधश्रद्धा, धर्मकांड यांच्या आहारी जाऊन माणुसकी कसली गहाण ठेवता, जीव कसले घेता? ठीक आहे, मुलगी झाली, वाढली, अगदी शाळा कॉलेजात सुद्धा जायला लागली, अगदी नाकासमोर चालणारी शालीन मुलगी हो, आता तरी सुखाने राहील की नाही? पण नाही. जाता येताना गर्दीत रस्त्यात जाणीवपूर्वक धक्के दिले जातात, काहीतरी विक्षिप्त कॉमेंट्स ऐकायला लागतात, जीव मुठीत घेऊन टेन्शनमध्ये घराबाहेर पडायला लागतं. कुत्सित हसणं, पाठलाग, हूल देणं हे काही चुकत नाही. अश्लील हावभाव, खाणाखुणा यामुळे लाजेने पाणी पाणी होतं. रस्त्यातून जाताना नेहमी ऐकावं लागतं, ए क्या बोलती तू, आती क्या खंडाला, घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे, आती क्या खंडाला. अगदी दुर्लक्ष केलं किंवा आई वडील पोलीस यांच्याकडे तक्रार केली तर मग काय होतं? काय समजते काय स्वतःला हिरोईन? थांब, उतरवतोच आता माज. एखादा माथी फिरू ॲसिड फेकतो अंगावर. साली माझा अपमान करते काय? माझी होत नाही काय? मग कोणाचीच नाही होणार तू, असे म्हणत एखाद्याची सुऱ्याचा वार करत जीवे मारण्यापर्यंत मजल जाते. प्रत्येक स्त्री ही आपलीच प्रॉपर्टी अशीच जणू समज आणि वागणूक. स्त्री म्हणजे काय गरीब गाय आहे? कुणीही यावं आणि टपलीत मारून जावं? बरं, हा मुद्दाही आपण बाजूला ठेवू. मुलगी या रोड रोमियोतून सही सलामत सुटली, तिचं लग्न झालं, आता तरी ती सुखी आणि समाधानी आहे. अनेक घरात अजूनही कसं चित्र दिसतं? नवरा म्हणतो, मी महान, मी महान, तू लहान, पायातली वहाण. मी वयाने मोठा, नवरा म्हणून मानाने सुद्धा मोठा, तू अडाणी, बायको म्हणून नेहमीच मठ्ठ गुळा. घरात बाहेर माझीच सत्ता, उठ म्हटलं उठायचं, बस म्हटलं बसायचं. मी म्हणेन तीच पूर्व दिशा, कारण मी महान, मी महान, तू लहान, पायातली वहाण. मी पैसे कमावतो म्हणून मी राजा, तू चूलमूल सांभाळ, करू नको गमजा. लाथाबुक्क्याने मारलं तरी करू नको गाजावाजा. जास्त हुशारी केलीस तर दाखवीन बाहेरचा दरवाजा. कारण कारण मी महान, मी महान, तू लहान, पायातली वहाण. रामासारखे पत्नीला घराबाहेर काढणारे काही कमी नाहीत या जगात. बिचारेने बाहेर काढल्यावरती खायचं काय आणि लिहायचं काय? बाहेरच्या लांडग्यापासून वाचायचं कसं? त्यापेक्षा नवऱ्याचे शारीरिक, मानसिक, भावनिक अत्याचार सोसत संसार रेटत घर चालवणं हेच पसंत करतात स्त्रिया. अगदीच असह्य झालं तर गच्चीवरून मुलांसकट उडी मारायला किंवा गाडीचं वर झोपून जीव द्यायला ह्या स्त्रिया मग मागे पुढे पाहत नाहीत. या बाबतीतही आपला देश मागे नाही. मुठभर स्त्रियांनी काट टाकली हो, पण तिच्या बाजूच्या समाजाने सुतभर तरी बदलायची तयारी दाखवली आहे. परंपरेचा, रूढीचा, धर्माचा, सत्तेचा चाबूक हातात घेऊन स्त्रीला रिंगणामध्ये उभं करून चाबकाचे आसूड मारणं अजूनही चालूच आहे. सबला स्त्रीला अबला करणारे असे कंस, दुर्योधन, दुःशासन जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत स्त्री जन्मा तुझी दुसरी काय कहाणी लिहिणार? आणि दुसरी कहाणी लिहायची असेल तर आता एकच निर्धार, मज नकोत अश्रू, न्याय हवा, न्याय हवा, मज नकोत अश्रू, मान हवा, मान हवा.